प्रेक्षक आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे। आमदार चषक 2022 यवतमाळ प्रीमियर लीग आपण पाहतात। आज या स्पर्धेची तिसरी रात्र मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामधला तिसरा सामना टॉस जिंकला आहे। या सामन्यामध्ये एसएमसी टायटन्स संघाने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय। सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक राठोड, टीमचे कॅप्टन सोबतीला महेश जाधव, गोलंदाजी मार्कवर विशाल गणात्रा। ब्लिट डोनिझम संघ मागच्या दोन सामन्यामध्ये 2 विजय संपादन करून या ठिकाणी पोहोचला आहे। अमित जाधव यांच्या नेतृत्वामध्ये या संघाने खूप चांगला खेळ करताना ते पाहायला मिळाले। दुसऱ्या बाजूला दीपक राठोड यांच्याही नेतृत्वामध्ये एसएमसी टायटन्स संघ सुद्धा विजयाच्या रथावर सवार करतो आहे, प्रवास करतो आहे। पहिला चेंडू या सामन्याचा विशाल यांच्या हातामध्ये। पहिला चेंडू दीपक राठोड यांच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध एक धाव येते आहे। एक धावेने खातं उघडल्या जाईल दीपक राठोड आणि टीम एसएमसी टायटन्स यांचं। एसएमसी टायटन्स 2 सामन्यामध्ये टेबल टॉपर आहेत ग्रुप ए मध्ये, तर ब्लिट डोनिझम संघ सेकंड टॉपर म्हणजे 2 टेबल टॉपरची ही लढत आहे। पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे संघ ए ग्रुप मधील भिडले आहेत। जो संघ जिंकेल यावेळी फटका चांगला आहे, परंतु लॉंग ऑफला पकडला सेल आणि फलंदाज महेश जाधव गोल्डन डकचे शिकार डगआउटच्या दिशेने। विशाल गणात्रा यांना मिळते यश। धन्यवाद डीजे। एसएमसी टायटन्स संघाला पहिला धक्का लागला आहे। टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि दुसऱ्या चेंडूवर फलंदाज महेश बाद। चांगला झेल पाहायला मिळाला त्या ठिकाणी। आकाश सोनी यांच्या हातामध्ये खूप चांगला झेल आणि पहिला धक्का नवीन फलंदाज निकुंज दातानी मैदानाच्या आतमध्ये। विशाल गणात्रा पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवून देतात आपल्या संघाला। या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल तो म्हणजे सोनूभाऊ मेश्राम यांच्या माध्यमातून त्यांनी ती ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे। सुपर सिक्सर्स अवॉर्ड ऑर्गॅनिक मास्टर यांच्या वतीने असेल। यावेळी पायावर चेंडू केला, फ्लिक केलाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक जरूर आहेत। एकच धाव येते आहे त्याही ठिकाणाहून। दोन धावा एक गडी बाद। 3 चेंडू झाले असतील पहिल्या षटकामधले। पुन्हा एक वेळ जर बघितलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आलाच नाही हा चेंडू। चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे। WDJ च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केल्या जाते। 4 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आता लाईव्ह केल्या जात आहे। लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजनासाठी ही स्पर्धा ओळखल्या जाते। 3 धावा एक गडी बाद। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। मागचा चेंडू वाईड आलाय। दीपक राठोड स्ट्रायकिंग एंडला, टीमचे कॅप्टन। दुसऱ्या बाजूला विशाल गणात्रा। मागच्या काही सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली आणि याही सामन्यामध्ये तो आत्मविश्वास। पुन्हा एक वेळ जर बघितलं तर अपील लाऊड आहे, खूप लाऊड अपील। आणि आता आणि फलंदाज निघता आहेत क्रीजच्या बाहेर। बाद दिला गेला आहे फलंदाज दीपक राठोड यांना। हिट विकेट पद्धतीने बाद होता आहे दीपक राठोड। तोल सांभाळता आला नाही शरीराचा, त्यामुळे स्टंपला पाय लागला। बेस अगदी अलगद खाली पडली आणि दुसरा धक्का पहिल्या षटकामध्ये लागतो आहे एसएमसी टायटन्स संघाचे कॅप्टन डगआउटच्या दिशेने। 3 धावा 2 गडी बाद। 4 चेंडू झाले आहेत आणि त्या 4 चेंडूमध्ये 2 मासे गळाला लागले आहेत। आधी विशाल आणि आता कॅप्टन दीपक राठोड। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कालच्या सामन्याचे हिरो वैभव भिसे।
फॉलो थ्रू मध्ये चुकताना पाहायला मिळाले गोलंदाज विशाल गणात्रा. तीन धावा 2 गडी बाद. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव. पुन्हा एक चांगला चेंडू. यावेळी फलंदाज तर बीट झाले परंतु विकेट किपर सुद्धा बीट झाले. लाजवाब चेंडू पाहायला मिळतो आहे विशाल गणात्रा यांच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर अपटमच्या बाहेर निघाला. उजव्या हाताच्या फलंदाजाला सोडत जाणारा हा चेंडू निर्धाव असेल. चांगली गोलंदाजी विशाल गणात्रा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. या पहिल्या षटकामध्ये अचूकता, भेदकता, टप्पा चांगला पाहायला मिळाला. यावेळी ओव्हर कव्हर फटका चांगला आहे आणि चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पलीकडे. चौकार. धन्यवाद डीजे. खूप चांगला फटका. मागच्या चेंडूवर हात खोलला आणि चेंडूला पाठवलंय ओव्हर कव्हर. इनसाइड आउट. चेंडू मैदानाच्या बाहेर. 7 धावा 1 षटक समाप्त. प्रेशर रिलीज करणारा तो चौकाराने षटक समाप्त. विशाल गणात्रा 7 धावा खर्च करत 2 गडी बाद करण्यामध्ये यश. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. एक षटक समाप्त. 7 धावा 2 गडी बाद. एसएमसी टायटन्स आणि गोलंदाजी मार्कवरती टीमचे कॅप्टन अमित जाधव. मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार अमित जाधव यांच्या नावावर होता. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अष्टपैलू खेळ या खेळाडूचा राहिला होता आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये गोलंदाजी मार्कवर एजे. पहिला चेंडू बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न होता. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव येईल या चेंडूवर. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 8 धावा. 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. खर तर IPLचं वातावरण भारतामध्ये असताना सुद्धा यवतमाळ शहरातील, यवतमाळ जिल्ह्यातील प्रेक्षक YPLचा आनंद घेत आहेत. ही महत्वाची बाब. एसएमसी टायटन्स टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत आहेत कॅप्टन अमित जाधव. यावेळी फटका थोड्या हवेमध्ये होता. धावाची संधी डायरेक्ट तर लगावला आहे परंतु आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जाईल. अमित जाधव यांची बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते, बघण्यासारखं असेल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. थोड्याच वेळामध्ये दूध का दूध और पाणी का पाणी. एसएमसी टायटन संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना आणि नाबाद दिला गेला आहे फलंदाजांना. नॉट आउट असतील फलंदाज, कारण क्रीजच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे बॅट ड्रॅग केली होती. 9 धावा 2 गडी बाद. 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. मागच्या चेंडूवर एक धावाची संधी जरूर निर्माण. निकुंज दत्तानी आता स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव भिसे ज्यांच्या बॅटमधून एक अफलातून चौकार येताना पाहायला मिळाला होता मागच्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक.
पुन्हा एक वेळ एक वेगवान चेंडू, विकेट किपर सुद्धा चुकताना पाहायला मिळत आहेत. बाईकच्या स्वरूपात एक धाव असेल, धावसंख्या 10 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. पहिल्या 2 षटकामध्ये काही संघ आक्रमण करतात तर काही संघ सावध पवित्रा घेतात. थोडं तर अडचणींचा सामना करावा लागतो आहे एसएमसी टायटन्स संघाला, परंतु यानंतर तो कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो एसएमसी टायटन्स संघ. मागच्या 2 सामन्यामध्ये खूप चांगले 2 विजय पाहायला मिळाले या संघाकडनं, परंतु ही महत्त्वाची लढत आहे. 2 टेबल टॉपर एकमेकांशी भिडले असतील. हो, यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट, बॅटवर आलाच नाही हा चेंडू. या सामन्यात महत्त्वाची बाब म्हणजे दीपक राठोड आणि महेश जाधव हे झटपट बाद झाले, कारण प्रत्येक सामन्यामध्ये या जोडीने चांगली सुरुवात दिली होती एसएमसी टायटन्स संघाला. आज ते बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांवर आता दबाव असेल, पारी बिल्डअप करावी लागेल. या ठिकाणी पार्टनरशिपची गरज आहे. समोर सरसावत पदलालित्य पाहायला मिळालं या चेंडूवर, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव येईल. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक पाहू शकता, कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे आणि अंतिम चेंडू या पॉवर प्लेचा आता बाकी असेल. 5 चेंडू झाले असतील या षटकामधले. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निकुंज दत्तानी. यावेळी ओव्हर लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एक वेळ वाईडीच लॉंग ऑफला रोहित यांनी पकडला आहे झेल आणि फलंदाज निकुंज दत्तानी यांचा संपलाय खेळ. तिसरा धक्का एसएमसी टायटन संघाचा. टायटन डगआउटच्या दिशेने. टीम मडल चालू आहे, टीम मीटिंग चालू आहे. चित्रीकरण बघा, कॅमेरा वर्क बघा. आमच्या डब्ल्यू डिजिटलच्या माध्यमातून प्रत्येक कॅमेरामॅनचं 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते आहे. ब्लीड धोनीजम संघ मैदानाच्या आतमध्ये आता चांगला खेळ करतोय. तिसरा धक्का लागला आहे एसएमसी टायटन्स संघाला. 2 षटक समाप्त, 11 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत आता आकाश सोने. एक वेगवान गोलंदाज. कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीतल्या सामन्यात खूप चांगला खेळ पाहायला मिळाला होता आकाश सोनेकडनं. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. आता या सामन्यामध्ये नव्या दिवसातील या नव्या रात्रीमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील, कारण समोर आहे टेबल टॉपर एसएमसी टायटन्स संघ. पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी अमित जाधव आणि विशाल गणात्रा. आता तिसरे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आकाश सोने. स्ट्रायकिंग एंडला वैभव भिसे, मागच्या सामन्याचे हिरो. खूप चांगला चेंडू. याही वेळी जर बघितलं तर चेंडू चालला आहे मिड ऑफला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक इन ऍक्शन. एकच धाव येते आहे याही चेंडूवर. आज थोडंसं वातावरण जर बघितलं तर मैदानामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळते आकाशामध्ये, परंतु प्रेक्षकांची गर्दी आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने या सामन्यासाठी दाखल झाले आहेत, कारण ग्रुप ए मधील 2 टेबल टॉपर संघ एकमेकांशी भिडताना पाहायला मिळत आहेत. 12 धाबा, 3 गडी बाद, 2.1 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. स्ट्रायकिंग एंडला विपिन पहिला चेंडू पेस करतील या सामन्यामध्ये. पुन्हा एक वेळ बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आलाच नाही हा व्यवस्थित चेंडू. रिव्हर्सिप अटेम्प्ट आणि लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळेल. ब्लीड धोनीजम 2 टेबल टॉपर संघ, परंतु आतापर्यंत थोडंसं
जड वाटतं आहे पारड ब्लिट धोनिझम संघाचं, परंतु एसएमसी टायटन्स संघ या ठिकाणी कमबॅक करू शकतो. पुनरागमन करणं हे या संघाला माहिती आहे. यावेळी लाजवाब फटका, परंतु हवेमध्ये अडकलाय. वाईडीच्या लॉंग ऑनला सुटलाय झेल. संधी मिळते आहे फलंदाजाला. ओव्हरथ्रो जरूर झालाय. हवेची झुळूक आली आणि त्याचमुळे हा चेंडू पाहिजे तितका लांबी मिळाली नव्हती, त्यामुळे हा झेल सुटताना पाहायला मिळतोय. आणि जेव्हा हलक्या गोलंदाज चेंडूने सामने होतात अशा प्रकारच्या समस्या राहतात. जेव्हा वातावरण हवेचं असतं तेव्हा तसंच पाहायला मिळालं. चेंडू खूप वेळापर्यंत हवेमध्ये होता आणि त्यानंतर हवेच्या झुळकेने हा चेंडू समोर जाताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचा अचूकही अंदाज होता, परंतु चेंडू हातातून निसटला. 14 धावा 3 गडी बाद एसएमसी टायटन संघ. पुन्हा एक वेळ हा पाम पूल चेंडू चालला आहे डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरनं डीप स्क्वेअरला येतील. फंबलिंग झाला आहे. याचा फायदा विरोधी संघाच्या फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. 16 धावा. 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना एसएमसी टायटन संघ. 2 महत्वाचे फलंदाज आघाडीचे सलामीवीर बाद झाले आहेत, महेश आणि दीपक. त्यानंतर आता या मधल्या फळीतील फलंदाजांवर जबाबदारी वाढली आहे या सामन्यामध्ये. आकाश सोनी या षटकामध्ये 4 धावा 4 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. यावेळी पुन्हा रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट होता, परंतु खूप वेगवान चेंडू. यॉर्कर लेंथ. बॅकअप दूरवर आहे. फेकी तर केली होती, ऐन वेळेवरती बॅकअप. लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव या चेंडूवर येताना पाहायला मिळेल. 17 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. 2 धावा लेग बाईटच्या स्वरूपात आल्यात आणि बॅटने 4 धावा. एकूण 6 धावा या षटकामध्ये. आकाश सोने यांच्या माफक गोलंदाजी. टिच्चून मारा होतो आहे ब्लिट धोनिझम संघाकडनं. याही वेळी रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केला होता, परंतु याही वेळी बॅटवर चेंडू आला नाही. 3 रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट, परंतु तीनही चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या 3 षटक समाप्त. एसएमसी टायटन संघ 17 ला 3. 17 धावा 3 गडी बाद. तीन षटक समाप्त. 17 धावा 3 गडी बाद. ब्लिट धोनिझम संघ थोडासा वरचढ आहे गोलंदाजीने. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना एसएमसी टायटन संघ थोडासा धावांसाठी संघर्ष, परंतु संघर्ष घडल्यानंतरच क्रांती घडते आणि क्रांती घडवण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विपिन आणि वैभव यांच्यावर जबाबदारी वाढली आहे. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. वेळेचं भान राखू द्या. अमित जाधव कॅप्टन गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. यावेळी फटका एलिमिनेशन चांगला आणि चेंडू चालला आहे वाईडिच लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक देखणा आणि दैदिप्यमान षटकार.
षटकाराने स्वागत केलंय अमित जाधव यांचं या षटकामध्ये. बघूया वार तर झाला आहे फलंदाज विपिन यांच्याकडनं. ओ यावेळी एक तेरी एक मेरी वार झाला मागच्या चेंडूवर आणि आता अमित जाधवने केलाय पलटवार. विपिन डगआउटच्या दिशेने. मागच्या चेंडूवर षटकार, तदनंतरच्या चेंडूवर हिस्सा बराबर. अमित जाधव यांनी षटकारानंतर जर बघितलं तर बाद केला आहे विपिन यांना. खूप चांगला चेंडू, यॉर्कर लेंथ आणि दांड्या उद्ध्वस्त केल्या, त्रिफळा गोल केला. 23 धावा 4 गडी बाद. एसएमसी टायटन्स संघ अडचणीमध्ये होते आहे वाढ, कारण विपिन जे आक्रमण करण्यासाठी तयार झाले होते त्यांना आता डगआउटच्या दिशेने जावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आशिष शेलार. आशिष येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. एसएमसी टायटन्स दोन्ही टेबल टॉकर संघ आहेत, दोन्ही संघ वाघ संघ आहेत, दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. 23 धावा 4 गडी बाद. 3.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आशिष पहिला चेंडू फेस करतील या सामन्यामध्ये. पहिला चेंडू फेस करत असताना आशिष यांच्या बॅट मधून स्क्वेअर कट 1 धाव येते आहे या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 24 धावा 24 रन. अमित जाधव कॅप्टन्सी चांगली करता आहेत, गोलंदाजी चांगली करता आहेत, फलंदाजीने फ्रंट ऑफ द लीड करता आहेत आपल्या संघाला. पुन्हा एक अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. ठरवलं होतं की मला या दिशेने शॉट खेळायचं, त्यामुळेच वैभव भिसे अडकताना पाहायला मिळाले. एक चांगला चेंडू पडल्यानंतर जरूर थोडासा बाहेर निघाला. अतिरिक्त उसळी मिळते आहे या चेंडूला. निर्धाव पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी होते आहे अमित जाधव. आतापर्यंत एक षटकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये आला या षटकामध्ये. तरी सुद्धा 1.4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करत 2 गडी त्यांनी बाद केले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये होतो आहे बदल. डीप पॉइंटचे क्षेत्ररक्षक आता डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. यावेळी फटका चांगला आहे. चेंडू चाललाय 1 बाउन्स डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. हा येतो आहे वैभवच्या बॅट मधून चौकार. मागच्या चेंडूवर चांगला चेंडू, त्यानंतर आता या चेंडूवर आक्रमण केलं आहे वैभवने. वैभवच्या बॅट मधून त्याच्या फलंदाजी मधलं वैभव दाखवणारा फटका. यावेळी पुन्हा एक चांगला चेंडू, पदलालित्य पाहायला मिळालं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवर आले. एकच धाव या चेंडूवर. एका धावेने हे षटक समाप्त होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, चांगली खेळीमेळीचं वातावरण. 4 षटक समाप्त. एसएमसी टायटन्स प्रथम फलंदाजी करताना 29 धावा 4 गडी बाद. अमित जाधव यांनी 2 षटकामध्ये 15 धावा खर्च करत 2 गडी बाद केले आहेत. खास करके पिछली गेंद के बाद ओवर की समाप्ति का सागर भाऊ के लिए एक गाने की मेजबानी. दर्शकों आप सभी का फिर से एक बार स्वागत है आमदार चषक 2022 में.
ग्रुप ए की टेबल टॉपर टीमें दो एक दूसरे के साथ भिड़ती हुई। आपको बता दें कि ये शेरों का मैच है, घोड़ों का नहीं, और लगाम घोड़ों को लगाए जाते हैं, शेरों को नहीं। बड़े टीमों का मुकाबला है। टेबल टॉपर ग्रुप ए की रन संख्या 29 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान पर 29-29 एसएमसी टाइटंस टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला। दीपक राठौड़ कुछ खास नहीं कर सके इस मुकाबले में, महज 1 रन पर आउट हुए। महेश जाधव गोल्डन डक के शिकार बने। निकुंज दत्तानी अमित विकेट ने उन्हें चलता किया। उसके बाद में वैभव भिसे और विपिन पार्टनरशिप पनप रही थी, उस पार्टनरशिप को ब्रेक लगाया कप्तान अमित जाधव ने। अब जाकर आशीष शेलार और वैभव भिसे बल्लेबाजी के लिए मैदान पर मौजूद और गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है अब कप्तान अमित जाधव। इन्होंने विशाल आते हुए इस मैच का पहला ओवर किया था। विशाल इन्होंने 7 रन खर्च किए थे, 2 विकेट झटके थे। सफलतम गेंदबाजी के लिए इस बार अच्छी गेंद, बड़ा हिट लगाना जरूर चाहते थे बल्लेबाज, लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं। अच्छी गेंद के साथ इस ओवर की शुरुआत होती हुई रन संख्या रुकी हुई 29 रनों पर। 4.1 ओवर की समाप्ति के बाद दर्शकों आप सभी का स्वागत है। भारी मात्रा में दर्शक जुड़े हैं खास करके इस मुकाबले के लिए। इस बार बल्ला घुमाया है लेकिन गेंद हवा में, 2 फील्डरों के बीच में ये गेंद आखिरकार कैच लपका है और विकेट पाया है। वैभव पीछे जाएंगे डगआउट की दिशा में, कॉलिंग नहीं थी लेकिन आखिरकार कैच तो हाथ में फंसता हुआ। दीपेश तलरेजा और हमारे यवतमाल डिस्ट्रिक्ट में जाने माने खिलाड़ी उन्हें जाने जाता है एंड्रू फ्लिंटॉप नाम से। अच्छा कैच लपका है। उनतीस रन 5 विकेट के नुकसान पर फिर से एक बार विशाल गनात्रा को मिलने वाली है तीसरी सफलता। अच्छी गेंदबाजी, सटीक टिप्पा पकड़ के रखा है। कल के मुकाबले में जो फॉर्म पाया था उसी फॉर्म को बरकरार रखा है गेंदबाज विशाल। इन्होंने इस बार फिर से गुड लेंथ स्पॉट पर गेंद, 1 रन लेने की कोशिश, रन आउट का मौका, डायरेक्ट हिट की दरकार थी। अगर डायरेक्ट हिट लगती तो निश्चित रूप से बल्लेबाज का काम तमाम हो सकता था। तुषार नवघरे आए थे बल्लेबाजी के लिए, पहली गेंद पर 1 रन लेकर स्ट्राइक रोटेट किया है। रन संख्या 30 रन। तुषार नवघरे जाने जाती है बड़े बड़े हिटों के लिए, आखिर के कुछ ओवर में बल्लेबाजी करना जानते हैं, लेकिन यहाँ से पार्टनरशिप की जरूरत है टीम को फिलहाल। इस बार रिवर्सिप स्टैंड एंड डिलीवर, काफी अच्छा शॉट। आशीष के बल्ले से आसमानी हमला और गेंदबाज विशेल ने भी इस बल्लेबाज की तारीफ की है इस शॉट के साथ। हीरो जैसा शॉट था बल्लेबाज आशीष इनका और विशाल ने भी तारीफ की इस शॉट की। इस बार अच्छी गेंद, पता था कि बल्लेबाज फिर से रिवर्स स्विप ट्राई करेंगे। विशाल की अच्छी गेंद, यॉर्कर लेंथ, अच्छा कमबैक छक्का लगने के बाद रन संख्या 36। आखिरी गेंद विशाल इनके पावर, इनके स्पेल की और 5 ओवर की भी। पिछले गेंद पे क्या शॉट जड़ा था, दर्शकों को दिल जीत लेने वाला शॉट, दर्शकों के दिलों पर राज करने वाला शॉट जड़ा था बल्लेबाज आशीष ने।
और अच्छे क्रिकेट की सराहना होनी चाहिए, वही चित्र दिखता हो विशाल की तरफ से। इस बार अच्छा शॉट जरूर था, कवर पर खिलाड़ी मौजूद, एक रन आसानी के साथ ओवर की समाप्ति होती। इसी एक रन के साथ विशाल गनात्रा इनका स्पेल पूरा होता हुआ 2 ओवर में 15 रन, 3 विकेट झटकने में कामयाबी। 5 ओवर की समाप्ति के बाद एसएमसी टाइटंस टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए 37 लॉस ऑफ 5 विकेट। चला सामन्याला झटपट घेण्याचा प्रयत्न करा, मैच को जल्द से जल्द लेने की कोशिश करे कप्तान अमित जाधव। पांच ओवर की समाप्ति के बाद बहरहाल टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए एसएमसी टाइटंस 37 रन 5 विकेट के नुकसान पर। विशाल गनात्रा 2 ओवर में 15 रन 3 विकेट झटकने में कामयाबी। अमित जाधव 2 ओवर में 15 रन खर्च किए थे, 2 विकेट, सफलतम गेंदबाज इस मुकाबले में। 37 रन 5 विकेट के नुकसान पर। दर्शकों आप सभी का फिर से एक बार स्वागत है आमदार चषक यवतमाल प्रीमियर लीग रात्रकालीन इस प्रतियोगिता में। आज इस प्रतियोगिता का तीसरा दिन, तीसरी रात्र, इस संध्या में चलता हुआ ये तीसरा मुकाबला। रन संख्या 5 ओवर की समाप्ति के बाद 37 5 विकेट के नुकसान पर। विजय आते हुए गेंदबाजी, एक्सपीरियंस खिलाड़ी। पहली गेंद रिवर्स ही पड़े, लेकिन विजय इनकी अच्छी गेंद और सीधा टकराती हुई स्टंप के ऊपर लगता हुआ छठा झटका। एसएमसी टाइटंस के दिक्कतों में बढ़ोतरी। विजय मालवीय आते हुए गेंदबाजी के लिए, अच्छी गेंदबाजी। पहली गेंद पर ब्रेक थ्रू दिलाया अपनी टीम के लिए। छठे ओवर की पहली गेंद पर छठा विकेट गिरता हुआ एसएमसी टाइटंस का। और नए बल्लेबाज आशीष आते हुए नाटकर, आशीष नाटकर बल्लेबाजी के लिए। विजेता और यूनिट 11, कृपया प्लेइंग 11 आपको सबमिट करना है। ओ काफी अच्छी पेस भरी हुई गेंद, काफी पेस थी इस गेंद में। विजय मालवीय जाने जाते एक्सपीरियंस खिलाड़ी, काफी सालों के बाद मैदान पर उतरे हैं, लेकिन अभी पे देखा जाए तो पेस कम नहीं हुई है इस खिलाड़ी की। एक्सपीरियंस है उनके पास, अनुभव की कमी नहीं है और अनुभव साफ झलकता हुआ। पहले ओवर में, पहले मैच में थोड़े से महंगे साबित हुए थे, लेकिन उसके दूसरे मैच में अच्छा कमबैक, इस मैच में अच्छी शुरुआत। फुल टॉस गेंद, दिशा दी है गेंद को, ड्राइव किया है, 1 रन आसानी के साथ। रन संख्या में इजाफा 38।
विजेता 11 और यूनिटी 11 दोनों ही टीमों के कैप्टन को गुजारिश रहेगी कि अपना प्लेइंग 11 सबमिट करना है। विजेता 11 आणि युनिटी 11 संघ कृपया आपला अंतिम 11 संघ या ठिकाणी सबमिट करायचा आहे। या इनिंग नंतर लगेचच आपला टॉस केला जाईल। $38 रन लॉस ऑफ 6 विकेट एसएमसी टाइटंस। इस बार पुल किया है लेकिन फील्डर वहां पे मौजूद डीप मिड विकेट क्षेत्र में 1 रन आसानी के साथ मिलता हुआ, इसी 1 रन के साथ स्कोर में इजाफा। 39 लॉस ऑफ 6 विकेट, 6 विकेट के नुकसान पर अभी तो धीमा धीमा खेल चलता हुआ है। इक्का दुक्का के साथ पार्टनरशिप बनाने की कोशिश है। पाच पूर्णांक 4 चेंडूचा खेळ समाप्त। पुन्हा एक वेळ फॉलो थ्रू मध्ये विजय माळवी यांच्याकडनं थोडेसे थांबताना पाहायला मिळाले। 39 धावा 6 गडी बाद। याही वेळी बिग हिट करण्याचा जरूर प्रयत्न होता। आयुष्य हे मगरी सारखं जगायचं असतं आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा वार करायचा असतो। सध्या संयमाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये टीम एसएमसी टायटन्स संघाकडनं। खूप वेगवान चेंडू, सबमरीन बॉल, टप्पा पडल्यानंतर उसळी नव्हती या चेंडूवर। निर्धाव चेंडूने हे षटक समाप्त होते आहे। 6 षटकांच्या समाप्तीनंतर एसएमसी टायटन्स संघ 39 धावा 6 गडी बाद। आशिष नाटकर खेळतात एका धावेवर। विजय माळवी यांनी आपल्या या षटकामध्ये 2 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय। पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे। लाजवाब चेंडूने सुरुवात झाली आहे याही षटकाची। जर बघितला आकाश सोने मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या। याही षटकामध्ये खूप चांगल्या चेंडूने त्यांनी सुरुवात केली आहे। ब्लिट डोनिझम संघ आणि एसएमसी टायटन्स ग्रुप ए मधील टेबल टॉपर संघ आहे। प्रथम क्रमांकावर ग्रुप ए मध्ये एसएमसी टायटन्स संघ आणि द्वितीय क्रमांकावर ग्रुप ए मध्ये ब्लिट डोनिझम। परंतु आता थोडंसं पारडं जड आहे या सामन्यामध्ये आतापर्यंत तरी ब्लिट डोनिझम संघाचं। पुन्हा एक रिव्हर्स स्वीप आणि नो बॉलचा इशारा। ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आहे। जी बंधनं घातली आहेत गोलंदाज त्यापेक्षा त्या रेषेच्या बाहेर पाय पडला, त्यामुळे हा नो बॉल दिला गेला आहे पंच बुंदेलेसर यांच्याकडनं। धावसंख्या 40 धावा। समोरचा चेंडू फ्री हिट असेल तुषार नवघरे यांच्यासाठी। तुषार नवघरे ओळखले जातात मोठ्या फटक्यांसाठी आणि हा सामना तर आता मोठ्या फटक्यांचाच राहिला आहे। बॅकफुटला जात कट केला आहे। डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे। एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल करत होते तुषार, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। डीप पॉइंटला चांगला खेळ करतो आहे आज ब्लिट डोनिझम संघ। गोलंदाजी चांगली होते आहे, क्षेत्ररक्षणामध्ये चुका नाही आहेत। नचिकेत त्या ठिकाणी उपस्थित होते। चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो पाहायला मिळाला। यावेळी फटका फसलाय। गोलंदाज चेंडूच्या खाली, आकाश सोने पकडला आहे सोपा झेल आणि आता आशिष नाटकर जातील डगआउटच्या दिशेने। एसएमसी टायटन्स संघाला 7वा धक्का, त्यांच्या अडचणीमध्ये होते आहे वाढ। 7 धावा 7 गडी बाद। 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 7 धावा 7 गडी बाद
41 धावा 7 गडी बाद. खूप चांगली गोलंदाजी आकाश सोने. मागच्या 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत, त्यामध्ये एक नो बॉल सुद्धा होता. नवीन फलंदाज विनीत मैदानाच्या आत. एक्केचाळीस धावा 7 गडी बाद. गोलंदाज आकाश सोने. ओ यावेळी पहिला चेंडू फटका फसलाय विनीत यांचा. वाईडीची लॉंग ऑनला नो बॉल आहे. झेल पकडला होता परंतु नो बॉलचा इशाराही होता. पुन्हा एक फ्री चेंडू, पुन्हा एक ओव्हर स्टेपचा नो बॉल. आकाश सोनेकडनं ही अडचण राहिली आहे प्रत्येक सामन्यामध्ये. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांच्याकडनं ह्या चुका होत आहेत. तसं पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी करतायत परंतु ह्या धावा रोकाव्या लागतील. कारण एखादा सामना असाही येऊ शकतो ज्यामध्ये अशा क्रिटिकल मोमेंटमध्ये गोलंदाजी करावी लागेल आणि त्या ठिकाणी हा नो बॉल महागडा ठरू शकतो. आता जर पाहिलं तर ब्लिट धोनीजम संघाची अवस्था चांगली आहे. SMC टायटन्स संघ थोडासा संघर्ष जरूर करतोय परंतु हा फ्री चेंडू संजीवनी ठरू शकेल का, येणारा काळ सांगून जाईल. 3 चेंडू झाले असतील या षटकामधले. 3 चेंडू अजूनही बाकी असतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुषार नवघरे, त्यांच्यासाठी आणखी एक फ्री चेंडू. ओ पुन्हा एक वेळ चांगला फटका. फुलटॉस जरूर आहे. चेंडू चाललाय वायडीचे लॉंग ऑनच्या दिशेने. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे ब्लिट धोनीजम संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवताना पाहायला मिळाले. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 45. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 61,000 रुपये, तृतीय पारितोषिक 31,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 21,000 रुपये. आणि हे पारितोषिक आपल्या नावावर करण्यासाठी संघ एकमेकांची लढता आहेत. पुन्हा एक वेळ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळी डीप पॉइंटला झेल सुटला आहे. नचिकेत आतापर्यंत चांगली क्षेत्ररक्षण करत होते, आता हा झेल सुटलाय. तुषारला लाईफलाईन मिळते आहे, जीवदान मिळते आहे. 2 धावा या मधोमध 47 धावा. प्रयत्न चांगला होता नचिकेत यांचा. चेंडूच्या खाली व्यवस्थितरित्या आलेही होते परंतु ऐन वेळी जेव्हा चेंडू हातामध्ये आला तेव्हा चेंडू निसटताना पाहायला मिळतोय. यावेळी फुल टॉस आणि चेंडूला पाठवला आहे वाईडीची लॉंग ऑन. सीमारेषा पार. तुषार नवघरेच्या बॅट मधून जखमीवर मीठ चोळणारा षटकार. फलंदाजांनी रिव्ह्यू मागितला आहे. फलंदाजांनी रिव्ह्यू मागितला आहे नो बॉल साठी आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे पंच या ठिकाणी काम पाहताना पाहायला मिळतील. हा नो बॉल नसेल. चेंडू ड्रिप करत होता कमरेच्या अगदी थोडासा खाली, त्यामुळे हा चेंडू जर बघितला तर नो बॉल नसेल. 53 धावा 7 गडी बाद. 7 षटक समाप्त. SMC टायटन संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना
सात षटक समाप्त, 53 धावा, 7 गडी बाद. एसएमसी टायटन संघ तुषार नवघरे 8 चेंडूमध्ये 13 धावा, ज्यामध्ये एक षटकार. शेवटचं अंतिम षटक या डावामधलं आणि विजय माळवी एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. त्रेपन्न धावा, 7 गडी बाद. शेवटचं अंतिम षटक या डावामधलं. पहिला चेंडू, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट द स्टंप. विजय माळवी पहिल्या षटकामध्ये गडीबाद केला आणि दुसऱ्या षटकामधल्या पहिल्या चेंडूवर गडीबाद करताना पाहायला मिळते. लागतो आहे एसएमसी संघाला 8वा धक्का. त्रेपन्न धावा, 8 गडी बाद. पहिल्या चेंडूमध्ये विजय माळवी यांनी दांडी गुल केली होती. फलंदाजी खूप चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये करता आहेत विजय माळवी. नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. ओ पुन्हा एक वेगवान चेंडू, लाऊड अपील, बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा आणि धक्का क्रमांक 9वा गडी बाद. एसएमसी टायटन संघ अडचणीमध्ये वाढ. नवीन फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. आखरी जोडी एसएमसी टायटन संघासाठी. विजय माळवी खूप चांगली गोलंदाजी करता आहेत या सामन्यामध्ये. आतापर्यंत जर बघितलं तर भेदकता पाहायला मिळाली त्यांच्या गोलंदाजीमध्ये. 2 धावा खर्च करत 3 गडी बाद त्यांनी केले आहेत. यावेळी बॅकफुटला जात सन्मान दिलाय. धावबाची संधी, डायरेक्ट हिट नक्कीच लागला असता तर खूप क्रीज पासून खूप दूर राहिले असते फलंदाज प्रतीक. चांगली गोलंदाजी, स्वतःच्या फॉल्टमध्ये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाद करण्याचा प्रयत्नही होता. 54 धावा, 9 गडी बाद. थोडासा हा सामना फसलेलाच आहे. या ठिकाणाहून धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल आता एसएमसी टायटन संघाचा. ओहो, यावेळी तुषार नवघरे ट्रेडमार्क शॉट आणि चेंडू चालला आहे डीप मिड विकेट सीमारेषे पार. षटकार.
60 धावा 9 गडी बाद. 4 चेंडू झाले असतील. मागच्या चेंडूवर आसमानी टोला आसमानी फटका पाहायला मिळाला. विजय माळवी यांच्यावर आक्रमण केलं आहे तुषार नवघरे यांनी. ओ यावेळी फुल टॉस आणि नो बॉलचा इशारा. चेंडू चाललाय थर्ड मॅनला. सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतो आहे आणि चौकारही येतो आहे. नो बॉल चौकार. पासष्ट धावा आतापर्यंत धावांसाठी संघर्ष, परंतु मागच्या काही चेंडूंवर धावांचा पाऊस पाडता आहे तुषार नवघरे. 10 चेंडूमध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांच्या साहाय्याने 23 धावांवर पोहोचले आहेत तुषार. संघ अडचणीमध्ये होता तेव्हा फलंदाजीसाठी आले आणि तदनंतर पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न. शेवटची विकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटची जोडी खेळते आहे एसएमसी टायटन संघासाठी, परंतु लढते आहे. 12 धावांची ही पार्टनरशिप, ती मात्र 3 चेंडूमध्ये. ओ यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फ्री हिट असेल. हा चेंडू फ्री हिट होता. क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांना माहिती होतं का नाही हे बघण्यासारखं असेल. एक चेंडू बाकी असेल अजूनही. या षटकामधला धावसंख्या 66 धावा. 66 9 गडी बाद एसएमसी टायटन्स. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आतापर्यंत या 66 धावा. प्रत्येक स्ट्रायकिंग एंडला 66 धावा. एसएमसी टायटन्स संघ सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल केली आहे या संघाने. आता ओ बॅकफुटला जात खूप चांगला फटका. चेंडू चालला आहे डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आकाश चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावेने हे षटक समाप्त होते आहे. लढता लढता एसएमसी टायटन संघ 68 धावा 9 गडी बाद. 8 षटक समाप्त. एके ठिकाणी असं वाटलं होतं की हा संघ ऑल आउट होईल, परंतु तुषार नवघरेची 24 धावांची खेळी सन्मानजनक धावसंख्येवर पोहोचला आहे एसएमसी टायटन संघ. 69 धावांचं आव्हान असेल आता या मॅच मध्ये ब्लीड डोनिझम संघाला. थोड्याच वेळामध्ये दुसरा डाव सुरू होईल. टीम युनिटी आणि टीम विजेता 11 कृपया ताबडतोब आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. अंतिम 11 संघ सबमिट करा. ग्राउंड्समॅन कृपया ग्राउंड. Who's that creeping through my window? What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again.
Looks like you can't get your eyes off. It's quite a looker. The all black look makes me feel at ease with the dark. And also its aura, it's all LED lights. And then it helps you go boom. Who's that creeping through my window?
यावेळी हा वाईट चेंडू असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या 29-29. 29 धावा, 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 27 चेंडू 40 धावांची गरज. एकोणतीस धावा ही एक धावसंख्या एकने पुढे सरसावते आहे. 30 धावा. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून खूप महत्त्वाचं कार्य करत आहेत तातूभाऊ मुराद, ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभारी आहोत, कारण खूप मोठं ते काम या स्पर्धेमध्ये करतात आणि पाणी पाजण्यापेक्षा कुठलंही मोठं काम असू शकत नाही. ते काम तातूभाऊंच्या माध्यमातून होताना पार पडते आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचं छोटं छोटं सहकार्य आहे, कारण ही स्पर्धा मोठी आहे. यावेळी फटका चांगला आहे, परंतु हवेमध्ये अडकलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि हा झेल सुटलाय. कॅच सुटलाय की मॅच सुटलाय? पकडा कॅच आणि जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे. हा कॅच सुटला आणि मॅच सुटला तर नाही ना बघण्यासारखं असेल. एक चेंडू बाकी असेल या षटकामधला. 31 धावा 31. एक गडी बाद. ब्लिट धोनीजम 25 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. त्याचबरोबर WDGच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते आणि एशियन 141 आणि 147 या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या सामन्याचा आनंद आपण घेऊ शकता. एशियन केबल नेटवर्कच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचा आनंद आपण घेऊ शकता. आमदार चषक 2022 एक दैदिप्यमान आणि देखणी स्पर्धा. पुन्हा एक वेळ जर बघा बॅटची कडा लागून चेंडू चालला आहे. फ्लाय स्लिपला एक धाव येईल या चेंडूवर. एका धावेने वैभव भिसे यांच्या खात्यामध्ये जर आतापर्यंत विकेट नाही आहे, त्यांचा स्पेल या ठिकाणी समाप्त होईल. वैभव भिसे 2 षटकामध्ये 15 धावा. अचंबित करणारा विषय म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये विकेट नाही. खूप चांगल्या प्रकारे ब्लिट धोनीजम संघाच्या फलंदाजांनी त्यांचा सामना केला. 32 धावा एक गडी बाद. 24 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. 24 गेंदों में 37 रनों की दरकार इस मुकाबले में ब्लिट धोनीजम टीम के लिए. ये मैच अभी भी देखा जाए तो दोनों तरफ पलड़ा भारी है. दोनों ही टीमें अभी भी 50-50 इस मुकाबले में. यहां से कहीं किसी भी तरफ इस मुकाबले को मोड़ दिया जा सकता है. जो अच्छा परफॉर्मेंस करेगा वही जीतेगा. मैंने पहले ही कहा था ये मैच शेरों का है, घोड़ों का नहीं, और लगाम घोड़ों को लगाए जाते हैं, शेरों को नहीं. किसी भी टीम को आप लगाम नहीं लगा सकते इस मुकाबले में. ग्रुप ए की टेबल टॉपर टीमें. 4 ओवर के बाद पहले इनिंग में देखा जाए तो 29 रन पर 4 विकेट थे एसएमसी टाइटंस के, और अब जाकर ब्लिट धोनीजम 32 रन 1 विकेट. 24 गेंदों में 37 रनों की दरकार, और गेंदबाजी के लिए कप्तान दीपक राठौड़ पहले ओवर में महज 4 रन खर्च किए थे. 1 विकेट भी झटका था. कैप्टन और कैप्टन की ये जंग थी. नो बॉल का इशारा जरूर है. नो बॉल का इशारा. आने वाली गेंद फ्री हिट रहेंगी. ओह स्टेप का नो बॉल. इस गेंद पर कुल मिलाकर आए 2 रन. रन संख्या 34. 34 रन 1 विकेट के नुकसान पर ब्लिट धोनीजम 24 गेंदों में 35 रन यहां से जीत के लिए. अमित यादव जो जाने जाते बड़े बड़े हिटों के लिए, अब तक उनके बल्ले से एकमात्र छक्का आता हुआ. आने वाली गेंद फ्री हिट रहेगी. अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज पीयूष चौधरी, सोनू इन के लिए. फील्ड में तब्दीली होती हुई फील्ड चेंज हो सकती है, क्योंकि स्ट्राइक चेंज हुआ इस दरमियान.
लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के फील्डर को यहाँ पे दूसरी जगह पर भेजा जा रहा है। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तुषार मौजूद रहेंगे। इस बार ओवर पिच गेंद खेल दिया है उसे वाइडेस्ट लॉन्ग ऑन क्षेत्र में। तुषार वहां पे मौजूद, फंबल होता हुआ दूसरे रन की कोशिश, 2 रन की मांग, 2 रन की प्राप्ति। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। दोनों ही बल्लेबाजा थोड़ा सा मौका था दूसरा रन लेने का और दूसरा रन बटोर लिया। इसी 2 रनों के साथ में रन संख्या में इजाफा, 36 रन, 36 रन, 1 विकेट के नुकसान पर 23 गेंदों में 33 रनों की दरकार। वो बड़ा हिट लगाने की कोशिश थी लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं, ताकत से बल्ला घुमाया था। दीपक राठौड़, इनकी अच्छी गेंदबाजी कहना होगा। 22 गेंदों में 33 रन जीतने के लिए पीयूष चौधरी इनको भी बांध कर रखा है। 6 गेंदों में महज 3 रन उनके बल्ले से आए हैं। बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, बल्ले का निचला किनारा लगा और 1 रन आसानी के साथ, 1 रन के साथ 37। अमित जादव इनको अब तक बांध कर रखा है गेंदबाजों ने। 9 गेंदों में महज 11 रन, इससे काफी कई ज्यादा अच्छे खिलाड़ी है अमित। पिछले 2 मुकाबले में उनकी बल्लेबाजी सभी दर्शकों ने देखी है। अब तक 9 गेंदों में सिर्फ 1 छक्का लगा पाए हैं। और जब तक अमित मौजूद है ब्लीड धोनीजियम टीमों की उम्मीदें बरकरार है। थोड़ा सा पलड़ा जरूर भारी रहेगा इस मुकाबले में जब तक अमित मौजूद रहेंगे बीच मैदान पर। और इस बार आड़े हाथों लिया और गेंद को डिपॉजिट किया डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। अमित जादव के बल्ले से एक और छक्का। अब तो बल्ला खामोश था लेकिन आंधी से पहले की ये खामोशी थी। अब बल्ला बोल रहा है और हल्ला भी कर रहा है। काफी अच्छा शॉट था, क्रीज के गहराई का अच्छा इस्तेमाल और गेंद को डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। ब्लीड डोनिज्म के प्लेयर कृपया बाउंड्री के बाहर आपको खड़े रहना है, बाउंड्री के पास आपको नहीं रहना है। इस बार फुल टॉस थी लेकिन गेंद बल्ले पर ठीक तरह से आई नहीं। 1 रन की कोशिश, रन आउट का मौका। गेंद अगर कैरी हो जाती तो लगभग काम तमाम था। अमित जादव इनका अच्छा थ्रो किया था लेकिन कैरी नहीं हो पाई गेंद, थ्रो को कलेक्ट नहीं कर पाए दीपक। ब्लीड डोनिज्म के खिलाड़ी कृपया पेनल्टी दी जाएगी, आपको बाउंड्री से दूर होना है। रन संख्या 44 रन, 1 विकेट के नुकसान पर 5 ओवर की आखिरी गेंद। गेंदबाजी पर दीपक। 19 गेंदों में 25 रन जीतने के लिए ब्लीड डोनिज्म टीम को हार और जीत के बीच का अंतर कप्तान अमित जादव। इस बार फिर से अच्छा शॉट लेकिन गेंद जाती हुई खेलना चाहते थे मिड विकेट क्षेत्र में। लॉन्ग ऑफ पर गेंद गई, 1 रन आता हुआ। इसी 1 रन के साथ 5 ओवर की समाप्ति। रन संख्या ब्लीड डोनिज्म 69 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए 45 रन 45, 1 विकेट के नुकसान पर 18 गेंदों में 24 रन जीतने के लिए चाहिए अमित जादव कप्तानी पारी खेलते हुए। 11 गेंदों में उनके बल्ले से 18 रन इस लो स्कोरिंग मुकाबले में। चला सामना लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा।
कृपया ब्लीड डोनिझम संघाला शेवटची वॉर्निंग असेल, आपला 12वा खेळाडू आतमध्ये पाठवायचा आहे. अंतिम 11 मधला खेळाडू आतमध्ये जाणार नाही याचं भान असू द्या. प्रेक्षको, पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे आमदार चषक यवतमाळ प्रीमियर लीग 2022 मध्ये. आज या स्पर्धेची तिसरी रात्र चालू असलेला तिसरा सामना 69 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतो आहे मैदानाच्या आतमध्ये टीम ब्लीड डोनिझम. 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. बॅकफुटला जात खूप चांगला स्क्वेअर कट आणि चेंडू आतापर्यंत ताकद, आता नजाकत. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये सीमारेषा पलीकडे. सोनू यांच्या बॅट मधून प्रेशर रिलीज करणारा हा चौकार. एकोणपन्नास धावा, एक गडी बाद. एसएमसी टायटन सन्माननीय तातूभाऊ यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो आहे. पुन्हा एक वेळ ओव्हर करप लाजवाब देखना फटका. चेंडू डीप कव्हर सीमा रेषा पार. चौकार. त्रेपन्न धावा, 50 पार. ब्लीड डोनिझम संघाची वरचढ सुरुवात. 16 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. रन बॉल. ओ यावेळी पुन्हा एक वेळ संधी बनली होती. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर झेल सुटताना पाहायला मिळतो आहे. कॅच सुटताना पाहायला मिळाली, झेल सुटताना पाहायला मिळाला. पियुष चौधरी सोनू यांच्या बॅट मधून मागच्या 2 चेंडूवर 2 चौकार. तदनंतर हा झेल सुटला आहे. पंधरा चेंडू 16 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. ब्लीड डोनिझम संघाला थोडंसं पारडं जड वाटते आहे. अमित जाधव यांची खूप चांगली इनिंग. या ठिकाणी संयमाचा खेळ पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी सामना फसला होता त्या ठिकाणी आक्रमण सुद्धा केलं. यावेळी पुन्हा जर बघितलं तर बिग करण्याचा प्रयत्न होता. एक धाव येते आहे याही चेंडूवर. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव असेल. बिग करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात. स्ट्राइक चेंज होईल आणि स्ट्रायकिंग एंडला अमित जाधव. एक कॅप्टन इनिंग त्यांच्या बॅट मधून. 11 चेंडू मध्ये संयमाचा खेळ करत असताना 2 षटकारांच्या साह्याने 18 धावा. सहजासहजी ह्या धावा बनल्या नाही आहेत. खूप संघर्ष करावा लागला या धावांसाठी. दुसऱ्या बाजूला पियुष चौधरी खूप चांगली फलंदाजी. 12 चेंडू मध्ये 13 धावा त्यांच्याही बॅट मधून आल्या आहेत. दबावामध्ये होता ब्लीड डोनिझम संघ, परंतु या खेळाडूंनी 19 चेंडू मध्ये 36 धावांची पार्टनरशिप करत थोडंसं आता दबाव दूर केला आहे या सामन्यामधून. पुन्हा एक वेळ यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव येते आहे याही चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 55 धावा, 55. 5.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सोनूभाऊ मेश्राम यांच्या वतीने असेल. त्याचबरोबर ऑर्गेनिक मास्टर सुपर सिक्सरचा अवॉर्ड सुद्धा असणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सुद्धा अवॉर्ड असणार आहेत. यावेळी फटका फसलाय. डीप मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक.
यावेळी ही झेल सुटला आहे. तेच चित्र, एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता धावबादच्या स्वरूपात पियुष चौधरी यांना बाद व्हावं लागेल. संधी मिळाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. दुसरा धक्का ब्लीड डोनिझम संघाला. पंचावन्न धावा, एक गडी बाद, 13 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. कोशिश सर थोड़े से फॉर्म में आते हुए दरम्यान 56 धावा, 2 गडी बाद, 6 षटक समाप्त. यानंतर होणारा एक मोठा सामना युनिटी 11 आणि विजेता 11 संघादरम्यान. थोड्याच वेळामध्ये हे दोन संघ इन ऍक्शन पाहायला मिळतील. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये ग्रुप ए चे टेबल टॉपर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा संघ, 1 नंबरचा संघ ग्रुप ए मध्ये एसएमसी टायटन्स आणि द्वितीय क्रमांकाचा संघ ग्रुप ए मधला ब्लीड डोनिझम संघादरम्यानची लढत. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाऊ शकतो. 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमित जाधव. स्ट्राइक चेंज होगी सर. स्ट्राइकिंग एंडला फलंदाज, नवीन फलंदाज स्ट्राइकिंग एंडला राहतील. ए वाले एंड पे बैट्समैन आउट हुआ. ओवर खत्म हो गई है. लास्ट बॉल पे रनआउट का विकेट मिला है. ये विशाल गनात्रा ऑन स्ट्राइक रहेगा और अमित यादव नॉन स्ट्राइक पे. एक रन कंप्लीट हुआ है सर. दूसरे रन पे रनआउट हुआ है. 12 चेंडू 13 धावांची गरज या मॅच मध्ये ब्लीड डोनिझम संघासाठी. गोलंदाजी मार्क वरती तुषार नवघरे. एक्सप्रेस बघूया ह्या धावा कशा प्रकारे बनवतील आता ब्लीड डोनिझम संघाचे खेळाडू. अमित जाधव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत, ब्लीड डोनिझम संघाचं पारडं जडच आहे या सामन्यामध्ये. बारा चेंडू 13 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल गनात्रा, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. तुषार नवघरे वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू खूप चांगला फटका. चेंडू अप्रतिम गॅप मध्ये टाकला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतील. 2 धावा. 2च धाव्यावर समाधानी व्हावं लागेल. खूप चांगला फटका होता. डीप पॉइंट आणि डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये
पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध हा फटका खेळला होता आणि 2 धावा प्राप्त करतायत विशाल. आता 11 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. अकरा चेंडू 11 धावा. स्ट्रायकिंग एंडला विशाल. तुषार नवघरे. दबावाचा सामना आहे आणि दबावामध्ये जो खेळाडू चांगला खेळतो तोच मोठा खेळाडू बनण्याच्या मार्गावर मार्गक्रमणही करतो. प्रयत्न चांगले करता आहेत आज HMC टायटन्स संघाचे गोलंदाज. दबावामध्ये पाठवला आहे ब्लीड ढोणीजम संघाला. यावेळी खूप स्विंग अँड मिस पडल्यानंतर बाहेर निघतोय चेंडू. गुडलेनच्या स्पॉट वरून बिगिट करण्याचा प्रयत्न विशाल यांचा आणि हा चेंडू निर्धाव असेल. 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. मोठ्या संख्येने प्रेक्षक या सामन्यासाठी जुळले आहेत. उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो आहे या स्पर्धेसाठी. आमदार चषक अर्थातच यवतमाळ प्रीमियर लीग एक रात्रकालीन स्पर्धा. लोकप्रियतेच्या शिखरावर ही स्पर्धा आता पोहोचली आहे. अफाट गर्दीमध्ये हा सामना होतो आहे. ओहो, यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लाजवाब फटका विशाल गणात्रा यांच्या बॅट मधून. विशाल स्ट्रोक षटकार. लाजवाब फटका होता. ओव्हरपिच चेंडू स्टँड अँड डिलिव्हर स्लॉट मध्ये आणि षटकाराच्या प्लॉट मध्ये विशाल गणात्रा ही इज ऑन फायर. 9 चेंडू मध्ये 5 धावांची गरज या सामन्यामध्ये. तुषार नवघरेवर आक्रमण. ओ, यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू. चांगला चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि एक धाव पूर्णही होताना पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे. 65 धावा, 65 रन. 2 गडी बाद. 8 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन अमित जाधव. 8 चेंडू 4 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता आहेत कॅप्टन. तुषार नवघरे. जबाबदारी आहे, जबाबदारीचं होतं, परंतु आतापर्यंत 16 धावा खर्च करत असताना कुठलाही गडी बाद करता त्यांना आला नाही. मोठ्या संख्येने प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेत आहेत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मैदानावर सुद्धा. ओ, यावेळी पुन्हा एक वेळ पेसने बीट केला आहे अमित जाधव यांना. तुषार नवघरे यांनी चांगली गोलंदाजी तुषारची आता होताना पाहायला मिळते आहे. एक षटकार जरूर आला या षटकामध्ये, परंतु तदनंतर पुनरागमन चांगलं केलंय तुषार यांनी. 65 धावा. 7 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. सात चेंडू 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. 7व्या षटकामधला शेवटचा चेंडू तुषारच्या हातामध्ये. पुन्हा एक वेळ पुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे. धावाची संधी. डायरेक्ट हिट लागला असता तर विशाल गणात्रा बाद होऊ शकले असते. निर्धाव चेंडूने हे षटक समाप्त झालं आहे. धावसंख्या 65 धावा, 2 गडी बाद. 7 षटक समाप्त. 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. या सामन्यामध्ये पुन्हा एक वेळ जर बघितलं तर ट्विस्ट आला आहे.
घेण्याचा प्रयत्न करा. पंचांना विनंती असेल सामन्याला लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सहा चेंडू 4 धावांची गरज. 65 धावा 2 गडी बाद. सहा चेंडू 4 धावांची गरज. सामन्यामध्ये विशाल गणात्रा स्ट्रायकिंग एंडला. एक महत्वाचं षटक गोलंदाज विनीत यांच्या हातामध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या विनीत यांनी, परंतु आता 4च धावा वाचवायच्या आहेत या सामन्यामध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. यावेळी पुन्हा पेसने बीट. एक धाव घेण्याचा प्रयत्न. धावबादची संधी निर्माण आणि धावबादच्या स्वरूपात तिसरा धक्का. विशाल गणात्रा डगआउटच्या दिशेने. अमित जाधव स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न. पहिल्या कॉल मध्ये विशाल गणात्रा पळाले नाहीत आणि आता मात्र धावबादच्या स्वरूपात. मॅच मध्ये ट्विस्ट. सामना अजून संपलेला नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही हेच सांगता आहेत एसएमसी टायटन संघाचे खेळाडू. आकाश सोनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आकाश सोनी मैदानाच्या आत. खरं तर संपूर्ण भारतामध्ये IPL ची क्रेज असताना सुद्धा यवतमाळ शहरामध्ये YPL चं वेड लागलं आहे प्रेक्षकांना, कारण अशा प्रकारची सामने होते आहेत, अशा प्रकारची स्पर्धा होते आहे. 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. एक चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पाच चेंडू 4 धावांची गरज. यावेळी फटका चांगला आहे आणि अमित जाधव फिनिश ऑफ दी स्टाईल आपल्या अंदाजामध्ये षटकाराने सामन्याला समाप्त केला आहे. कॅप्टन अमित जाधव यांच्या बॅट मधून षटकार. ब्लीड धोनीदम संघाचा एक रोमहर्षक सामन्यामध्ये चांगला विजय.